हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणी अनंत जन्मोनी पुण्य होय। या चौथ्या अभंगातलं हे चौथं चरण आहे आणि या चौथ्या चरणामध्ये ज्ञानेश्वर महाराज सांगतात, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणी आणि अनंत जन्मोनी पुण्य होय। तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, माझ्या ध्यानात आणि मनात राम आणि कृष्ण आहेत आणि त्यामुळे माझ्या जन्मात अनंत असं पुण्य या ठिकाणी प्राप्त होत आहे। असा चरणाचा सरळ अर्थ आहे। आपण विस्तारामध्ये त्याचा अनेक खुलासा करू। तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणी। ज्ञानेश्वर महाराजांच्या ध्यानात आणि मनात राम आणि कृष्ण आहेत हे खरं आहे का? हे कारण का बऱ्याच वेळा आपल्याला असं वाटतं हे ज्ञानेश्वर महाराजांचं आहे, आपल्याला थोडं सांगितलं का लोक हो तुम्ही ध्यानात आणि मनात रामकृष्ण ठेवा, असं आपल्याला काही सांगितलं नाही। हे ज्ञानेश्वर महाराजांना शक्य आहे आणि त्यांनी ध्यानात आणि मनात ते रामकृष्ण असे ठेवलेले आहेत, त्याचं ध्यान करतात, मनात चिंतन करतात, असं आपल्याला वाटू शकतं। आपल्याला काही शंका येऊ शकतात, बहुतेक शंका येतच नाहीत, पण एखाद्या श्रोत्याला ती शंका येऊ शकते। पण ज्ञानेश्वर महाराजांनी लोकांनी करावं असं सांगितलं नाही, पण हे मीच करतोय आणि माझ्याकरता असं पण सांगितलेलं नाही ना, असं नाही सांगितलं। मग ज्ञानेश्वर महाराजांना वास्तविक पाहता राम आणि कृष्ण ध्यानात आणि मनात घेणं त्यांना गरजेचं आहे का? वास्तविक पाहता काही गरजेचं नाही, त्यांच्याकरता ती गोष्ट काही आवश्यकता नाही। त्याचं कारण मुळात ज्ञानेश्वर महाराज हे राम रूपच आहेत, हे भगवान कृष्ण रूपच आहेत। नवे राम आणि कृष्ण म्हणजे हे प्रत्यक्ष विष्णू आहेत, ते विष्णूचे अवतार आहेत। आणि ज्ञानेश्वर महाराज तरी कोण आहेत? महाविष्णूचा अवतार आणि सखा माझा ज्ञानेश्वर। ज्ञानेश्वर महाराज हे प्रत्यक्ष विष्णू आहेत। मग विष्णूचं ध्यान करील असं नाही होत, विष्णूचं नामस्मरण करील असं नाही होत। पण ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात, पण ज्ञानेश्वर महाराजांचे लोपले ज्ञान जगे हित नेनते कोणी आणि अवतार पांडुरंग, म्हणजे ज्ञानेश्वर महाराज हे प्रत्यक्ष पांडुरंग आहेत। ज्ञानेश्वर महाराज हे प्रत्यक्ष भगवान गोपालकृष्ण आहेत। ज्ञानेश्वर महाराज हे प्रत्यक्ष राम रूपच आहेत। मग त्यांना ध्यानात आणि मनात घेण्याची काही आवश्यकता नाही। भगवंताने असं म्हटलंय, देव म्हणे रुक्मिणी हा एकची योगी देखिला नैनी आणि हेच ज्ञान संजीवनी जाण त्रैलोकी। म्हणजे हे प्रत्यक्ष ज्ञानेश्वर महाराज म्हणजे याचा अर्थ हे प्रत्यक्ष योगी आहेत आणि हे ज्ञानरूप आहेच, उपजताची ज्ञानी हे वर्म जाणुनी आणि आले लोटांगणी चांग देव। मग ज्ञानेश्वर महाराजांची एवढी योग्यता आहे। नवे गीता कोणी सांगितले? ज्ञानेश्वर महाराजांनी सांगितली। आणि गीता ऐकली कोणी? भगवान शंकरांनीच ऐकली। कारण का ज्या कालामध्ये भगवंतांनी अर्जुनाला गीता सांगितली, म्हणजे भगवान गोपालकृष्णाने गीतेचा उपदेश केला, कुठं केला? रणांगणावरती उपदेश केला। आणि त्या रणांगणामध्ये जो उपदेश केला ते भगवान गोपालकृष्ण होते, पण ते भगवान कृष्ण कोण आहेत? ते पांडुरंग आहेत। भगवान कृष्ण काय आहेत? तेच पांडुरंग आहेत। गाई गोपाळांच्या समवेत या ठिकाणी भगवान गोपालकृष्णच पंढरपुरात आले आहेत आणि त्यांना आपण पांडुरंग म्हणतो। आणि हे प्रत्यक्ष अवतार पांडुरंग नाम ठेवले ज्ञानी, म्हणजे ज्ञानेश्वर महाराज हे प्रत्यक्ष पांडुरंग आहेत। मग ज्याने गीता उपदेशली ज्ञानेश्वर महाराजांनी, कारण ते भगवान कृष्ण प्रत्यक्ष, आणि ज्याने गीता उपदेशली त्यानेच नेवाशामध्ये रणांगणावरती गीता कोणी सांगितली? भगवान कृष्णाने, म्हणजे ज्ञानेश्वर महाराजाच्याच रूपाने। आणि गीता ज्या काळात नेवाशामध्ये गीतेवरती टीका केली हे कोणी केली? ही ज्ञानेश्वर महाराजांनीच केली। या काळात भावार्थ दीपिका त्याला आपण असं म्हणतो, भावार्थ दीपिका लिहिण्याचं कारण सुद्धा कोणी केलं? ज्ञानेश्वर महाराजांनीच केलं। आणि ज्या कालामध्ये रणांगणावरती गीता सांगितली, जशी अर्जुनाने ऐकली, त्या काळात पहिला मुख्य श्रोता कोण होता?
पहिला मुख्य श्रोता कोण होता? भगवान शंकरच होते. कारण ध्वजस्तंभावरती वानरू हा मूर्तिमंत शंकरू आणि सारथी शारंग धरू, या सारथी शारंग धरू अर्जुनेशी. ज्ञानेश्वर महाराजांनी असं लिहिलं, ज्या कालामध्ये अर्जुनाला गीता सांगितली, त्या काळात त्या अर्जुनाच्या रथावरची ध्वजावरती प्रत्यक्ष कोण होते? हनुमंतराय. आणि ते कोण आहेत? ते रुद्र अवतार आहेत. आणि ते रुद्र अवतार असल्यामुळे तिथे ज्यांनी ऐकली ती गीता भगवान शंकरांनी, आणि नेवाशामध्ये ज्या काळात ज्ञानेश्वर महाराजांनी गीता सांगितली, ती कोणाला सांगितली? ती श्रोत्याला नाही सांगितली. निवृत्तीनाथांनी जो उपदेश केला तो माझा बरोबर आहे की नाही हे आपल्या गुरूंच्या पुढे ज्ञानेश्वर महाराजांनी ही गीता सांगितलेली आहे. म्हणजे गीतेवरची टीका सांगितलेली आहे. त्याचं कारण काय? हा आरती विशेषू श्रोतयांचा जाणुनी दास निवृत्तीचा, आणि म्हणे संवादू दोघांचा परिसोनी परिसा. या ठिकाणी म्हणे संवाद दोघांचा परिसोनी परिसा, याचा अर्थ काय? परसोनी पुन्हा परसा. परिसा म्हणजे ऐका. पण ऐका म्हणजे कुठं ऐका, कसं ऐका? जे तुम्ही ध्वजस्तंभावरती रुद्राचा अवतार होऊन तिथं तुम्ही ऐकलेलीच आहे, तरीसुद्धा इथं परत तुम्ही ऐका. परिसोनी परिसा हा आरती विशेष श्रोत्यांचा जाणून दास निवृत्तीचा ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. आणि म्हणे हा संवाद दोघांचा, जसा तिथं अर्जुनाचा आणि भगवान गोपाल कृष्णाचा संवाद झाला, त्याचप्रमाणे भगवान गोपाल कृष्ण आणि रुद्र अवतार हनुमंतराया ते सुद्धा त्या संवादात त्या रूपाने तिथं होते. तो ज्ञानेश्वर महाराजांनी नेवाशामध्ये त्या गीतेवरती भावार्थ दीपिका केली, गीतेची टीका केली. त्या टीकेमध्ये सुद्धा कोण होतं ऐकायला? प्रत्यक्ष निवृत्तीनाथच होते. निवृत्तीनाथच या ठिकाणी होते. म्हणून प्रभू तुम्ही महेशाच्या मूर्ती आणि मी दुबळा अच्युतसे भक्ती, म्हणून बोल जरी गंगावती तरी स्वीकाराले की. ज्ञानेश्वर महाराज निवृत्तीनाथाला त्या ठिकाणी असं म्हणतात. तात्पर्य काय सांगायचं आहे? तर ज्ञानेश्वर महाराज हे प्रत्यक्ष महाविष्णूचा अवतार आणि सखा माझा ज्ञानेश्वर, आणि सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्तीदातार. म्हणजे सदाशिव याचा अर्थ भगवान शंकर हे प्रत्यक्ष निवृत्तीनाथ आहेत. आणि ध्वजस्तंभावरती ते रुद्रच होते, इथे सदाशिवाचा अवतार आहेत. म्हणजे तिथं ऐकणारे निवृत्तीनाथ होते आणि इथे ऐकणारे निवृत्तीनाथ आहेत. तिथे भगवान गोपाल कृष्णाच्या रूपाने ज्ञानेश्वर महाराजच होते. आणि गीतेची टीका सांगत असताना नेवाशामध्ये ज्ञानेश्वर महाराजच होते. तर ज्ञानेश्वर महाराज हे एवढे ज्ञानरूप आहेत, प्रत्यक्ष भगवान आहेत. आणि मी अशा ज्ञानेश्वर महाराजांना ती सांगण्याची ज्ञानदेव ध्यानीन रामकृष्ण मणी हे त्यांच्या ध्यानात आणि मनात त्यांच्याकरता सांगितलं आहे असा त्याचा अर्थ होत नाही. मग कोणाकरता सांगितलं? ते आपल्याकरता सांगितलं. हे कोणाकरता सांगितलं? ते आपल्याकरता सांगितलं. लोकांना किंवा श्रोत्यांना किंवा आपण स्वतःला आपल्याला संतवाङ्मय कळालं असं केव्हा म्हणू शकतो आपण? अरे हे माझ्याकरता सांगितलं आहे असं ज्या दिवशी आपल्याला संतवाङ्मय कळेल त्या काळात आपल्याला हे संतांचे वाक्य, संतांचे अभंग, संतांच्या ओव्या कळायला लागल्यात. म्हणजे परमार्थ कळायला लागला आहे, करायला लागला नाही. करणं फार दूर आहे अजून. पण असं वाटतं आपण सर्वजण आपण सांगण्यात फार प्रवीण असतो, आपण सांगण्यात फार पटाईत असतो. लोकाला सांगायचं फक्त एवढंच आपल्याला असं वाटतं, लोकाला सांगायचं ते. तर लोकाला सांगायचं नाही. ज्ञानेश्वर महाराजांनी प्रत्येक ओवी, प्रत्येक अभंग, तुकारामाचा प्रत्येक अभंग वापन वाचला हा माझ्याकरता सांगितला आणि मी हे आचरण केलं पाहिजे असं ज्या दिवशी आपल्याला वाटतं त्या दिवशी आपल्याला संत वाङ्मय कळालं असा त्याचा अर्थ होतो. अर्थ कळून त्याचा उपयोग होत नाही. ते माझ्याकरता सांगितलं असं ज्या दिवशी वाटेल त्या दिवशी खरं माणसाला संतांच्या वाङ्मयाचा अर्थ कळाला असं म्हणायला हरकत नाही. असो, मग ज्ञानेश्वर महाराजांनी का सांगितलं हे? तर ज्ञानेश्वर महाराजांनी हे आपल्याकरताच उपदेश केलेला असतो. त्याचं कारण ज्ञानेश्वर संत कोण आहेत? हे आईबाप आहेत, माय आहेत. आणि माऊलीची गोष्ट तर सर्वश्रुत आहे. वेदशास्त्रे देते ग्वाही
आणि म्हणती ज्ञानाबाह्य आहे. हे ज्ञानेश्वर महाराज साधकांचा मायबाप, दरुशने हरे ताप. म्हणजे ज्ञानेश्वर महाराज हे आपल्या सर्वांची माऊली आहे आणि माऊली ही लेकरांची खूप काळजी घेत असते. म्हणजे त्याच्या खाण्यापिण्या पोसण्याची नाही तर त्याच्या उद्धाराची पण काळजी घेणारी. सर्वसाधारण माता त्याच्या खाण्याची काळजी घेऊ शकते, पण ज्ञानेश्वर महाराज हे आपल्या उद्धाराची काळजी करणारे आहेत आणि त्यामुळे त्यांना साधकांचा मायबाप म्हणलं. संतांना तुम्ही संत मायबाप कृपावंत, त्यांना हे पण असं म्हटलेलं आहे. तात्पर्य काय आहे तर ज्ञानेश्वर महाराज हे माऊली याचा अर्थ त्यांना तुकाराम महाराज म्हणतात आयशी कळवळ्याची जाती आणि करी लाभावी नपित लेकुराचे हित जाणी माऊलीची चित्तन आयशी कळवळ्याची जाती करी लाभावी न प्रीती. संतांचा अंतकरण असल्यामुळे बुडता हे जन न देखवे डोळा आणि येतो कळवळा म्हणून या. आणि म्हणून हा उपदेश केला ती आपल्यासारख्या सामान्य जीवाची भूमिका अंगावरती घेऊन तो उपदेश आपल्याच करता केला असतो. म्हणून ज्ञानेश्वर महाराज हे स्वतः करता सांगतात माझ्या ध्यानात आणि माझ्या मनात आहे असं हे शंका येऊ नये म्हणून मी एवढं त्याच्यावरती थोडंसं चिंतन केलं. तर ज्ञानेश्वर महाराज ह्या आपल्याकरता सांगतात प्रत्येकाने आपल्या ध्यानात आणि मनात रामकृष्ण भगवान प्रभू रामचंद्र किंवा भगवान गोपाल कृष्ण यांचं स्वरूप, यांचं नामस्मरण आपल्या ध्यानात मनात चिंतनात असावं असा ज्ञानेश्वर महाराजांनी या ठिकाणी उपदेश केला आहे. तात्पर्य सांगायचं आहे की या ठिकाणी येतो कळवळा आयशी कळवळ्याची जाती. संतांचं अंतकरण आपल्या उद्धाराकरता किती कळकळ करतं हे आपल्याला अनेक ठिकाणी पाहायला मिळतं. तो असो भाग. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात या ठिकाणी सर्वांनी ज्यांना ज्यांना भगवत प्राप्तीची इच्छा आहे अपेक्षा आहे आपण अधोगतीला जाऊ नये, आपल्याला नरक यातना होऊ नयेत असं ज्यांना वाटतं त्यांनी या पद्धतीने रामकृष्णाचं भजन करावं असं सांगण्यातलं तात्पर्य आहे. असो तर या ठिकाणी ज्ञानेश्वर महाराजांनी 2 शब्द महत्त्वाचे घातलेत. कोणते घातले ते ध्यानी आणि मनी घातलेले आहेत. ध्यानी आणि मनी घातले तर ते ज्ञानदेवा ध्यानी आणि रामकृष्ण मनी. रामन कृष्णच काय घेतले भगवंताचे काय आहेत अनंत अवतार आहेत. अवताराच्या राशी तो हा उभा विटेवरी. आणि या ठिकाणी भक्तांच्या उद्धाराकरता भगवंताने अनंत अवतार घेतलेत. तर एक नाही 2 नाही कितीतरी काय अनंत अवतार घेशी भक्ता कारणे असं अनंत अवतार आहेत त्याचे. आपण पाहतो मत्स्य कच्छ वराह मत्स्य कच्छ वराह परशुराम नरसिंह ह्या अवतार तर आहेतच, पण त्याहीपेक्षा विशेष अनेक प्रकारचे एका भक्ताच्या उद्धाराकरता एकच अवतार घेतलेला असतो. त्या काळात त्याचा उद्धार केला असतो नरसिंह अवतार. प्रल्हादाचा उद्धार केला तिथं अवतार तो संपला. माशाचा अवतार घेतला भगवान मासा झाले त्या काळात मनूचा उद्धार केला तो अवतार तिथं संपला. एका कार्याकरता केला असतो. आणि म्हणून राम आणि कृष्ण ह्या घेण्यातलं कारण तात्पर्य असं आहे राम आणि कृष्ण हे पूर्ण अवतार आहेत. हे दोन्ही अवतार पूर्ण आहेत. इतरापेक्षा दोन्ही अवतार हे त्यांना पूर्ण अवतार असं म्हणतात. दुसरी गोष्ट काय आहे भक्ताच्या उद्धाराची खात्री कोणत्या अवताराने दिली नाही. समस्त काय म्हणतो पाप्यातले पापी जरी असले तरी त्यांच्या उद्धाराची काळजी आणि खात्री देणारे राम आणि कृष्ण हे अवतार आहेत. म्हणजे अवताराची काय म्हणतो आपण उद्धाराची पूर्णता उद्धाराची खात्री. आणि दुसरी गोष्ट अवताराची पूर्णता म्हणून राम आणि कृष्ण घेतले. तिसरी गोष्ट काय आहे राम आणि कृष्ण यांच्या नामामध्ये आणि यांच्या रूपामध्ये अत्यंत सुंदरता आहे. इतर अवतारात नरसिंहाच्या अवतारात सुंदरता आहे का ती? वराच्या अवतारात सुंदरता आहे का ती? नाही. कुर्माच्या अवतारात सुंदरता आहे का ती? तुम्हाला अशी सुंदरता कोणत्या अवतारात दिसणार नाही. म्हणून भगवंताचं रूपही गोड आहे आणि राम आणि कृष्ण यांचं रूपही गोड आहे आणि यांचं नामही गोड आहे. गोड तुझे रूप आणि गोड तुझे नाम. म्हणजे नाम गोड आहे, रूप गोड आहे आणि ध्यान पण गोड आहे.
हे सर्व जे वर्णन केलं असतं त्या भगवंताची सुंदरता आपल्या ठिकाणी पाहायला मिळत असते. आणि म्हणून राम आणि कृष्ण घेण्याचं कारण एकच आहे की त्या सर्व गोष्टी भक्ताच्या उद्धाराकरता सुलभ आणि सोप्या आहेत. आणि म्हणून हे दोन अवतार संत वाङ्मयामध्ये विशेषतः राम आणि कृष्ण, पांडुरंग, विठ्ठल, हरी हे कृष्णच आहेत. हे काय फार वेगळं नाही, हे एकच आहे. आणि म्हणून हेच नामं येतात ना. वर असा जप करा असं थोडंच येतं, असं काय थोडं येत नाही. नरसिंह जप करा असं काय कोणी जप नाही करीत. राम आणि कृष्ण हे सगळ्याकरता सुलभ आहेत. म्हणून राम आणि कृष्ण घेतलेत. हे ज्ञानेश्वर महाराजांनी आवर्जून 2 शब्द घेतलेले आहेत. हरिपाठात कसे किती वेळा आलेत आपण त्याचं चिंतन केलं आहे. तर ज्ञानेश्वर महाराज म्हणतात राम कृष्ण ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणी. तर ध्यानी आणि मनी हे 2 शब्द महत्त्वाचे आहेत. तो ध्यानी याचा अर्थ ध्यान करणं आणि मनी याचा अर्थ चिंतन करणं. भगवंताचं नामाचं आणि रूपाचं, भगवंताच्या रूपाचं ध्यान करायचं असतं. त्या ध्यानामध्ये काय करावं लागतं? ध्यान करत असताना ध्येय, ध्यान आणि ध्याता. तर यातली प्रक्रिया अशी आहे, जे ध्येय असतं, थोडक्यात रामाचं जर ध्यान करायला लागले तर ध्येय कोण असतं? रामाची मूर्ती असते. नुसता राम नाही, रामाची मूर्ती असते. सगुण, साकार, सुंदर अशी ती मूर्ती असते. मग त्या मूर्तीच्या आकाराकार ज्या कालात तुमची वृत्ती होते त्या कालात रामाची मूर्ती ही ध्येय होते. आणि तदाकार वृत्ती होऊन त्या वृत्तीतली एकाग्रता असते. त्या कालामध्ये त्याला ध्यान असं म्हणतात. तत्रैकतानता त्याला ध्यान असं म्हणतात. थोडक्यात त्या वृत्तीची अखंड एकाग्रता राहणं त्याला ध्यान असं म्हणतात. आणि त्या मूर्तीशी तदाकार झालेली वृत्ती, त्या वृत्तीतली असणारी एकाग्रता आणि तीच एकाग्रता ध्यात्याला जोडली तर त्याचं ध्यान होत असतं. नुसतं मूर्तिकार वृत्ती केली तरी त्याला ध्यान म्हणत नाहीत. किंवा त्या मूर्तीच्या आकारकार वृत्ती केली आणि त्या वृत्ती जर एकाग्रता नसेल, चंचलता असेल तरी त्याला ध्यान म्हणता येत नाही. आणि जरी एकाग्रता असली आणि जरी मूर्तीच्या आकाराकार तुमची वृत्ती झाली तरी त्याला ध्यान म्हणता येत नाही. मग ती एकाग्रता ध्यात्याकडे जोडावी लागते. ज्यावेळी ध्याता, ध्यान आणि ध्येय याचं एकीकरण होतं त्या कालात त्याला म्हणतात ध्यान. असा ध्यानी राम किंवा कृष्ण, कोणाला ज्याला ज्याची प्रीती असते, प्रेम असतं, त्यांनी त्याच्याकरता रामाचं ध्यान करावं, कृष्णाचं ध्यान करावं. ध्यानाकार म्हणजे त्या मूर्तीच्या आकाराकार वृत्ती झालीच पाहिजे आणि त्यात एकाग्रता असलीच पाहिजे आणि ती त्या ध्यात्यापर्यंत जीवात्म्याला ती जोडलीच पाहिजे. त्या कालात त्याला ध्यान असं म्हणतात. संतांनी भगवंताचं सर्वचं ध्यान सांगितलं आहे. ध्यानी ध्याता पंढरी राया. आणि मनासहित पालटे काय याचा अर्थ काय? मनासहित पालटे याचा अर्थ काय? जर ध्यान असं एकाग्र जर झालं तर त्याच्या कायेत बदल होतो, नाम त्याच्या वृत्तीत बदल होतो. काया म्हणजे शरीर असं होतं, लिंग शरीर असं होतं. आणि त्याचा परिणाम झाल्यानंतर गोविंद गोविंद मना लागलिया छंद. आणि पुढे काय? मग गोविंद ते काया असे, मग गोविंद ते काया भज मना पंढरी राया, असे ध्यानाचा परिणाम. आणि म्हणून ध्यान करणं ही इतकं महत्त्वाचं मानलेलं आहे. मग ते ध्यान कसं आहे? ते सुंदरच आहे. ते राम आणि कृष्ण सुंदर ते ध्यान. उभे विटेवरी किंवा तुळशी हार गळा, काशे पितांबर आणि आवडे निरंतर याचा अर्थ वृत्तीतली एकाग्रता, आवडे निरंतर हेची ध्यान. आता आपल्या वारकऱ्यामध्ये ध्यान करायचा विशेष नाही, असे नामस्मरण करायचं ते पण कसे करतो आपल्याला माहिती. ज्याने त्याने आपली वृत्ती तपासावी. आपण लोकाकरता काही न पाहता आपण आपली वृत्ती तपासली पाहिजे, असा प्रकार आहे. आणि म्हणून पांडुरंग ध्यानी, पांडुरंग मनी, जाग्रत स्वप्नी पांडुरंग. हे काय आहे? हे अखंडता सांगितली. हे अखंडता सांगितली. तर तुकाराम महाराजांनी या ध्यानाची प्रक्रिया फार गोड सांगितली. कसं ध्यान पाहिजे? राहो आता हेची ध्यान. आणि पुढे काय? डोळा मूर्तिकार.
आणि मन एकाग्र, डोळा लंपट आणि मनसुद्धा लंपट. लंपटाचा अर्थ काय? तदाकार झालं ती वृत्ती ध्यात्यापर्यंत एकाग्र करणं, त्याला म्हणतात डोळा लंपट. काय राहो आता हिचे ध्यान, आणि डोळा मन लंपट. डोळाही लंपट आणि मनही लंपट. लंपट म्हणजे चिकटणे, एकीकरण करणे, एकाग्र करणे, त्याला लंपट असं म्हणतात. पण म्हणले आमचं होत नाही. त्याला तुकाराम महाराजांनी सुंदर प्रक्रिया सांगितली. तुकाराम महाराज म्हणतात, ज्याचं मन स्थिर होत नाही, ज्याला ध्यान लागत नाही, त्याने काय करायचं? कोंडू कोंडू धरीन जीवे आणि देहभावे पालटेल. जर त्यांनी श्वास रोखून धरला, मनाचा आणि श्वासाचा अत्यंत निकटचा संबंध आहे. ज्या माणसाला ध्यान लागत नाही, मन स्थिर होत नाही, त्याने जर आपला श्वास रोखला तर 1 सेकंदात, 2 सेकंदात, 5 सेकंदात त्याचं मन एकाग्र होतं. करून पहा, आपल्या थोडासा श्वास रोखला का मन एकाग्र होतं. आणि म्हणून ध्यानामध्ये श्वास उगं घिसाडाचा भाता भासा ध्यान श्वास घेत राहिला तसं होत नाही. ध्यानामध्ये गरजेपुरता किंचित दुसऱ्याला आवाज जाणार नाही, आपल्याला पण आवाज येणार नाही. प्राणाला वायू लागेल तेवढा श्वास घेणं ध्यानामध्ये असा सूक्ष्म श्वास सांगितलेला आहे. आणि म्हणून ध्यान करत असताना 3 गोष्टी एकाग्र जर झाल्या तर मग त्या ठिकाणी त्याला ध्यान असं म्हणतात. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे नेत्री केली ओळखन. आणि पुढे तटस्थ. हे इतके शब्द अर्थपूर्ण असतात संतांचे. तटस्थ हे ध्यान विटेवरी. अरे ते जर भगवंताचं सुंदर ध्यान आहे, तटस्थ आहे. जसं ध्यान तटस्थ आहे तशी वृत्तीसुद्धा माणसाची काय व्हायला पाहिजे? तटस्थ व्हायला पाहिजे. मग त्याला ध्यान असं म्हणतात. तर असं ध्यान असतं ते. म्हणून ध्यानी ध्याता पंढऱ्या या म्हणण्यामध्ये या 3 गोष्टी सांगायच्या. मुद्दा काय सांगायचा आहे? रामाचं किंवा कृष्णाचं ध्यान केलं तर ते ध्यानात घेत असताना, ध्यानात मनाशिवाय ध्यान होत नाही, पण तरीसुद्धा तिथं मनाची वृत्ती असते. तिथं मन गेलं तर ते संशय घेईल. ते मनोविमर्श रूपम स्यात, वाया म्हणे नाव. तिथं मनाचा आधिक्य राहण्यापेक्षा शुद्ध अंतकरणाची अशी वृत्ती राहत असते, तो असो भाग. आणि म्हणून ध्यानी या शब्दाने काय सांगितलेलं आहे? ध्यान करणं, पण कोणाचं? रामाचं आणि कृष्णाचं. आणि मनी या शब्दाने काय? मनात ध्यान करता येतं का? नाही. मनात ध्यान करता येत नाही. मग मनात उच्चार करता येतो, पण मनात ध्यान नाही करता येत. मग मनात काय करता येतं? चिंतन करता येतं. मग ज्या कालात चिंतन केलं जातं त्या कालामध्ये त्या काय म्हणतो आपण त्याला, नामाचं चिंतन केलं जातं. तर नामाचं चिंतन असतं, त्या चिंतनामध्ये 3 गोष्टी असाव्या लागतात. ज्याचं चिंतन करायचं, नामाचं स्मरण होतं, त्याचं चिंतन होतं, त्याचं उच्चारण होतं. उच्चारण करणं, चिंतन करणं, स्मरण करणं, मनन करणं, ह्या सगळ्या गोष्टी काय असतात? त्या वेगळ्या वेगळ्या असतात, ते मनाच्या संबंधित असतात. आणि म्हणून चिंतन केलं जातं त्या कालात मग 3 गोष्टी असतात. 3 गोष्टी काय असतात? ज्याचं चिंतन करायचं ते म्हणजे त्याकरता असतो चित्त. आणि ते चित्त असतं ज्याचं चिंतन करायचं, ते असतं चित्त्य. त्याला अचिंत्य चित्त्य म्हणतो आपण. भगवान अचिंत्य आहेत, पण तरी त्याचं चिंतनात येतो म्हणून त्याला चित्त्य म्हणतात. त्या चित्ताचं चिंतन होतं. आणि चिंतन तो ज्या कालामध्ये ध्यान, त्याला काय म्हणतात? ते जीवात्मा, परमात्मा असं म्हणतात. तर ते चिंतन त्याला जोडावं लागतं. या 3 गोष्टी असल्या तर चिंतन होतं. चिंतन करत असताना नामाची शक्ती, भगवंताची शक्ती त्यात किती असते, ते उद्धार करतं, ते पुण्य देतं, असं या ठिकाणी चिंतन केलं असतं. आणि म्हणून ज्या कालात हरीचा उच्चार असतो त्या कालात भगवंताचा उच्चार केला का तो काय येतो? आपल्या अंतरात येत असतो. आणि म्हणून असं या ठिकाणी मग आता आपण भगवंताचा उच्चार करतो, मनात नामाचं चिंतन करता येतं. आणि मनामध्ये भगवंताचं नामस्मरण पण त्याचा
उच्चार करता येत असतो. पण आपण हरी उच्चारणी असं म्हणतो की नाही, म्हणतो हरी उच्चारणी अंत पापराशी जातील्याशी रामकृष्णाम सर्वदोष हरण जड जीवा तारणेक, किंवा रामकृष्ण उच्चारांतराशी तप आणि पापाचे कळप पळती पुढे, ही सगळी जरी गोष्ट खरी असली तरी सुद्धा, किंवा अरे तुकाराम महाराज म्हणतात नाम घेता चाल केलाशी मोकळा बोल विठ्ठल वेळोवेळा, तुझं पापच नाम तुझं पापच नाही ऐसे, तुझं पापच नाही नाम घेता जवळी वसे, किंवा पंचपातकाच्या कोडी आणि नामे जाताना लगे घडी, एका क्षणात सगळ्या पापाच्या निवृत्तीची पण होत आहेत का? मग आता आपल्याकडून होत नाहीत ना. आपण एवढं आपल्या हरी उच्चारणी अंत पापराशी जातेलं शिक्षण मात्रे हे आपण करतो, पण होत नाही. याचा अर्थ का? तर नामस्मरण करत असताना सुद्धा नुसतं तोंडाने नामस्मरण केलं तर त्याला यंत्र म्हणतात, त्याला यंत्र म्हणतात. मग त्याच्याकरता काय करावं लागेल? तर नामस्मरण करत असताना तुम्हाला ज्या देवतेचं नामस्मरण करायचं, तर तुम्ही राम म्हटल्याच्या नंतर तुमच्या डोळ्यापुढे वृत्तीपुढे रामाचीच मूर्ती आली पाहिजे, तर ते नाम फल देत असतं. मग आम्ही करतो वाया जाणार नाही, ते वाया जाईल असं नाही म्हणता येत मला. ते वाया जाईल असं नाही, परंतु काय होईल त्याचं चुकीचं जर केलं तर. मग आता बऱ्याच वेळा आपण काय करतो, आता अनेक लोक समजा शेतात जाऊन पेरतात, मग पेरतात, मग त्याला काही पीक येत नाही का? येतं त्याला, परंतु जर योग्य नाही साधलं तर मात्र तसं होत नाही. मुद्दा सांगायचा आहे, नामस्मरण करत असताना नामोच्चारण करत असताना जर वृत्ती ज्या देवतेचं नामस्मरण करायचं तदाकार वृत्ती झाली नाही तर ते पाप निवृत्त करू शकत नाही, ते पाप निवृत्त करू शकत नाहीत. म्हणजे नामाचा उच्चार करणं आणि त्या काळात त्या देवतेच्या आकाराकार मूर्ती ध्यानात येणं, मग याला त्याला नामस्मरण म्हणतात, ते पाप निवृत्त करत असतं. तर असं येते. आणि म्हणून नामाची गोष्ट सांगत असताना सोपं सांगितलं, नामसंकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे. पण पुढचं काय? ठाईच बसून करा एक चित्त, आवडी अनंत आवडीने सर्व काळ रामकृष्ण हरी विठ्ठल केशव मंत्र आजापावा सर्व काळ. म्हणजे त्यामध्ये काय पाहिजे? नामामध्ये आवड पाहिजे, नित्यता पाहिजे, मूर्तीच्या आकाराकार वृत्ती झाली पाहिजे. ज्या देवतेचं नामस्मरण करतो त्याचं स्मरण होऊनच नामस्मरण झालं पाहिजे, तर मग ते नामस्मरण पापही दूर करतं आणि पुण्य या ठिकाणी देतं. असं आहे. तो तात्पर्य सांगायचं आहे, हे सगळं नामस्मरण करत असताना या सगळ्या गोष्टी अशा एकाग्र झाल्या तर ते नामस्मरण फल देत असतं. मुद्दा सांगायचा आहे, ध्यान करताना रामाचं ध्यान कसं करावं आणि मनामध्ये राम किंवा कृष्ण यांचं चिंतन कसं करावं हे सांगितलं, आणि उच्चारण कसं करावं हे पण सांगितलं. मग ज्ञानदेवा ध्यानी आणि ज्ञानदेवा ध्यानी राम कृष्ण मनात धारण करूनच उच्चारण करावं. आणि ध्यानामध्ये सुद्धा ध्यान करत असताना भगवंताचं स्मरण ठेवूनच, ध्येयकार वृत्ती ठेवूनच ध्यान करावं. तात्पर्य ध्यानाच्या बाबतीतही त्या राम आणि कृष्ण मूर्तीची संबंध असला पाहिजे आणि ध्यात्याशी संबंध जोडला पाहिजे. चिंतन करत असताना सुद्धा भगवंताच्या आकाराकार वृत्ती झाली पाहिजे, ती प्रमात्याशी जोडली पाहिजे, ज्ञात्याशी जोडली पाहिजे. आणि नामस्मरण करत असताना सुद्धा मूर्तीच्या आकाराकार वृत्ती होऊनच, त्याचं स्मरण होऊनच नामस्मरण जर केलं आणि ते जर प्रमात्याशी आपल्या जीवात्म्याशी जोडलं तरच ते आपल्याला पुण्य देतं आणि आपलं पाप निवृत्त करत असतं. म्हणून ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण मनी. आणि पुढे काय म्हटलंय? अनंत जन्मोनी पुण्य होय. तर अनंत जन्मोनी पुण्य होय याचा अर्थ काय होतो? दोन अर्थ होतात. म्हणजे या जन्मातलं अनंत पुण्य होतं, या जन्मातलं अनंत पुण्य होतं. मी नामस्मरण केलं तर त्या पुण्याची गणना करता येत नाही. अभंगाच्या पहिल्या अभंगामध्ये हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी.
त्या पुण्याची गणती करता येणार नाही. अगणित पुण्य, हरीचं नाम हे अगणित पुण्य होतं. अगणित पुण्य होतं. तसं सूर्याचा उदय झाला, आता म्हणला अनेक ठिकाणी असं म्हणतात ते हरी उच्चारण्याअंत पाप राशी जातील, पाप गेलं. जळतील पापे जन्मांतरीचे पाप गेलं. अरे पाप गेलं याचाच अर्थ पुण्य झालं. पुण्य झाल्याशिवाय पाप जातच नसतं. ते सूर्याचा उदय झाला म्हणजे अंधकार गेला. अंधकार गेला म्हटलं काय, आणि सूर्यात प्रकाश झालं म्हटलं. प्रकाश झाल्याशिवाय अंधकार जात नाही. अंधकार गेल्याचं काय सांगतो, प्रकाश झाला म्हणूनच अंधकार जातो. असे प्रकाश झाला किंवा अंधार गेला, दोघाचा अर्थ एकच होतो. ज्ञान झालं म्हणजे काय झालं, अज्ञान गेलं. अरे अज्ञान गेलं काय आणि ज्ञान झालं काय, त्याचा अर्थ एकच असतो. त्याप्रमाणे भगवंताचं नामस्मरण घेतलं तर पाप गेलं म्हटलं काय आणि पुण्य झालं म्हटलं काय, त्याचा एकच अर्थ असतो. आणि म्हणून पूयते अनेन इति पुण्यम, जे पवित्र करतं त्याला पुण्य असं म्हणतात. आणि ते पुण्य किती म्हणले, ते अगणित, ज्याची गणना करता येते. अनंत हे शब्द कोण, अनंत पुण्याकडे लावायचं का अनंत जन्माकडे लावायचं, तर अनंत जन्म असंही होतं आणि अनंत पुण्य असंही होतं. तर या जन्मात मी नामस्मरण केल्यामुळे मला अनंत पुण्य झालं. त्या पुण्याची गणना करता येत नाही. म्हणून माऊली म्हणतात, ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणे, अनंत जन्मोनी, या जन्मात मी नामस्मरण केलं त्यामुळे मला अनंत पुण्य असं प्राप्त झालं. कारण का, नामाची उत्पत्ती करण्याकरता किंवा पुण्य उत्पत्ती करण्याकरता, पुण्य प्रसवण्याकरता, पुण्य देण्याकरता नामा एवढं प्रबल साधन जगात कोणतं नाही. नाम हेच आपल्याला पुण्य देऊ शकतं. असं जे पुण्य देणारा आहे, तर ते नामस्मरण जर केलं तर या जन्मात त्या पुण्याची गणती करता येणार नाही, एवढं पुण्य होतं. असा एक अर्थ आहे. दुसरा अर्थ एक असा आहे, तर अनंत जन्मोनी पुण्य होय. तर अनंत जन्मातलं पुण्य असलं तर त्याच्या मुखामध्ये ते नामस्मरण येतं. अनेक संतांनी वर्णन केलं आहे. त्याने ज्ञानेश्वर महाराजच म्हणतात, जन्मोजन्मांतरी असेल पुण्य सामुग्री, आणि तरीच नाम जिव्हाग्री येईल श्रीरामाचे. कोणी नामस्मरण करू लागला तर त्याचं पाप त्याला आडवं येतं. त्याच्या मुखामध्ये नामस्मरण येत नाही. आलं तरी ते टिकत नाही, तर त्याचं मन लागत नाही, नामावर त्याचं प्रेम असत नाही. नामस्मरण करत असताना तुम्हाला आत्ता सांगितलं, त्या नामात आवड असावी लागते, नाम प्रेम असावं लागतं, त्यात सातत्य असावं लागते, अखंडता असावी लागते, आणि मग ते नामस्मरण पुण्य देत असतं. ते जसं पुण्य देतं त्याच नामाचं अनेक जन्मातला पुण्याचा संचय झाला पाहिजे. ते पुण्य निष्काम असलं पाहिजे. म्हणून जन्मोजन्मांतरी असेल पुण्य सामुग्री, तर माऊली सांगतात, तरच आपल्या मुखात नामस्मरण येईल. आणि ज्याच्या मुखात नामस्मरण असतं नेहमी, त्याच्या अनंत जन्मातल्या पुण्याचा उदय झाला असं म्हणायला हरकत नाही. नाथ महाराज म्हणतात त्या ठिकाणी अनेक जन्म, अनंत जन्माचे पुण्य होय, आहे का नाही. अनेक जन्माचे सुकृत पदरी, आणि त्याचे मुखी हरिपाय ठावय. ते काय कोणाच्या मुखात येतं का, ते नाही. म्हणजे नामस्मरण करून पुण्य निर्माण करण्याकरता सुद्धा काय लागतं, नामस्मरण. जर एखाद्याला शेतीत पेरायचं असले आणि शेतीत पेरायचं त्याला गहू पाहिजे असेल, मग पेरण्याकरता काय लागतो, गहू पेरला म्हणजे महाराज म्हणतात, एका बेजा केला नाश आणि मग भोगिले कणीस. अरे एक ज्वारीचा दाणा टाकला तर त्याला एवढे दाणे येतात. त्याचप्रमाणे जर एक हरिनाम घेतलं तर त्याला एवढं पुण्य होतात. पण ते हरिनाम घेण्याकरता सुद्धा काय लागतं, हरिनाम लागतं ना. मग ते कधी, मागच्या जन्मात ज्यांनी पुण्य केलं त्याच्या मुखामध्ये अनेक वेळा नामस्मरण येतं, अखंड नामस्मरण राहतं. बहुता सुकृताची जोडी. म्हणूनच विठ्ठल असं कोणालाही थोडंच होतं, ते आपण त्याच्यावर खूप वर्णन केलं आहे. ते तर असं या ठिकाणी
एका नाही तर अनेक जन्मातलं पुण्य आहे. तिळतिळ पुण्य साच्या पडे तरी हे बहुता जन्मी जोडेन. मग तुझे नाम तुझे वाचेशी आतुडे समागम घडे संतांचा. म्हणजे तात्पर्य अनंत जन्मातलं पुण्य असेल तर त्याच्या मुखामध्ये नामस्मरण येईल. आणि ते नामस्मरण याकरता अनंत जन्मातलं, अनंत कुठं लावलं ते पुण्याकडे लावलं. आणि अनंत जन्मातलं आणि अनंत पुण्य असेल तर त्याच्या मुखामध्ये नामस्मरण येईल. मग इतरात ना पुण्य होत नाही का? होतं. पुण्य करणारे कोण आहेत? जपानी पुण्य होतं का नाही? तपाने पुण्य होतं का नाही? तर होतं. जपाने पुण्य होतं, तपाने पुण्य होतं आणि व्रताने पुण्य होतं. अनेक प्रकारचे व्रत वैकल्पिक त्याने पण पुण्य होतं. तीर्थाने पुण्य होतं, दानाने पुण्य होतं. दान करायचे पुण्य करतात. माणसं तीर्थयात्रा करतात ते पुण्य करतात. किंवा जपतप करतात, व्रत करतात. आपण अनेक प्रकारचे व्रत करत असतो. ते व्रत कशा? महाशिवरात्रीचं व्रत आहे, कृष्ण जन्माचं, राम जन्माचं, एकादशीचं, सोमवारचं. काही एकादशी सोमवार व्रतने जे करते कोण त्यांची गती होईल आणि तुकाराम महाराज म्हणतात. मग हे व्रत का केले जातात? व्रत हे पुण्याकरताच केले जातात. मग सगळे हे पुण्य आहेत आणि ते पुण्य पवित्र करणारे जरी असले तर त्याचा दोन शब्द महत्त्वाचे आहेत. कोणते? ते पुण्य अनंत नसतात. ते पुण्य काय अनंत नसतात. ते फक्त तेवढं एकच तीर्थात गेला तर तुमचं काही पाप दूर करतं, तेवढंच पुण्य. एक पुण्य एकच काम करतं. तीर्थव्रताचं जे पुण्य आहे ते एक पुण्य एकच काम करतं आणि तिथं त्याचा विषय संपलेला असतो. कारण त्याची व्याप्ती तेवढीच असते, त्याची व्याप्ती फार नसते. पण नामाच्या पुण्याची व्याप्ती कशी असते? ती अनंत असते. अनंत असते, अक्षय असते. दुसरी गोष्ट ते प्रत्यक्ष आपल्या पापाची निवृत्ती करून, सर्व पापाची निवृत्ती, हे तुम्हाला आता पुण्य सांगितले, हे सर्व पापाची निवृत्ती नाही करीत. ते ही एका पापाची निवृत्ती करतात. पण नामाचं पुण्य पापाच्या राशीची निवृत्ती, सर्व पापाची निवृत्ती करतं आणि अनंत पुण्य निर्माण करतं. असा नामाचा आहे की ज्या नामाला मर्यादा नाही, ज्या पुण्याला मर्यादा नाही, असं अनंत पुण्य होत असतं. म्हणून या ठिकाणी माऊली ज्ञानोबा म्हणतात, काय म्हणतात ते? नाम नाही ज्ञानदेवा ध्यानी रामकृष्ण म्हणी आणि अनंत जन्मोनी पुण्य होय. असा ज्ञानेश्वर महाराजांचा या चौथ्या अभंगातलं हे चौथं चरण, तिसऱ्या अभंगातलं हे चौथं चरण आहे. मला असं वाटलं चौथा अभंग आहे. थोडं तिसऱ्या अभंगातलं हे काय आहे? चौथं चरण आहे. आणि चौथ्या चरणातलं हे आत्ताच चिंतन आपण केलं आहे. तर असं ज्ञानेश्वर महाराजांनी हे आपल्याच करता सांगितलेलं आहे असं समजून आपण राम आणि कृष्ण याचं ध्यान करावं, रामकृष्णाचं चिंतन करावं आणि रामकृष्णाला मनात धारण करून त्याचं उच्चारण करावं, असं माऊलीने आपल्या या ठिकाणी संदेश दिला आहे. असं या चरणाचं चिंतन या ठिकाणी केलं आहे. असो. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय.